नमस्कार मित्रांनो. तर आज मी आहो त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. तर हे त्र्यंबकेश्वर ठिकाण आहे ते म्हणजे जे राहण्याची व्यवस्था आहे ना ते एवढी चांगली आहे ना व्यवस्था राहण्याची खूप. हे 70 रुपयामध्ये आहे हे. आणि जर आपल्याला रूम पाहिजे असेल ना तर हे बघा इथून नाही का हे जे आहे ना इथून रूमा वगैरे भेटतो आपल्याला. हे जे आहे सेपरेट रूम आहे हा वाल्या. तर या जे रूम आहे ना ह्या 200-250 रुपये फॅमिलीसाठी मिळतात एक रूम. 2 बेडचं जर रूम पाहिजे असेल तर 250 रुपयाचा आहे. आणि 3-4 बेडचं जर 3 बेडचं 4 बेडचं जर असं असेल तर 500-550 पर्यंत असं महाग होत जातो. तर ते खूप परवडतं इथे येण्यासाठी. आणि मी मराठीमध्येच बनवणार हा आजचा ब्लॉग. ठीक आहे. तर आता आपण आंघोळ करण्यासाठी मी तुम्हाला आंघोळ कशी म्हणजे जागा कशा आहे आंघोळ करण्यासाठी पाणी गिन कसे राहतो ते पण दाखवतो आता तुम्हाला. चला. इथून असं वरून खाली आलो. हे रूमाचं स्ट्रक्चर आहे. हे वाला जे आहे ना ते रूमाचं स्ट्रक्चर आहे. हे बघा जिथं राहत होतो ना तिथून समोरचा व्ह्यू बघा. हा आहे समोरचा व्ह्यू बघून घ्या. आणि इथे आम्ही राहत होतो. हे भक्ती निवास क्रमांक 1 मध्ये आम्ही राहत होतो. आणि हा आहे समोरचा व्ह्यू. हे बघून घ्या. एवढं चांगलं ना खूपच छान आहे यार हे. म्हणजे हे बघा हे वरचं इथे आंघोळ करण्यासाठी जागा. आंघोळ करायसाठी आम्ही तिकडे समोर चाललो. आणि इकडे हे जे आहे कपडे सुकवासाठी जागा आहे. व्हिडिओ करू देते का नाही करू देते काही माहीत नाही म्हणून म्हणत आहो. हे जे आहे म्हणून हे बघा कॅमेरा लावून आहे हॉलमध्ये व्यवस्था करणे. हाय कॅमेरा लावून होता माहित नाही यार इथे रेकॉर्डिंग करू देते का नाही करू देते. तर आम्ही करून राहिलो रेकॉर्ड. इकडे आंघोळ करण्याची व्यवस्था आहे. इकडे हॉल आहे. हे जे आहे आंघोळ करायची आता झाली इथं ठेवतो. हे जे आहे ना हे गजानन महाराज मंदिर आहे. म्हणजे आम्ही जिथं राहिलो ना तिथलं हे मंदिर आहे. आणि हे तो परिसर हा तो परिसर बघा. तर बघा आपण आता निघालो इथून त्या मंदिरामधून निघालो. आता त्र्यंबकेश्वरला जात आहो. हे जे आहे ना हे बघा हे गेट आहे. मेन गेट आहे त्र्यंबकेश्वरांचं जिथे अंदर आपण जाणार आहोत. आणि तिथे गेल्याच्या नंतरच आपल्याला मालूम पडेल यार. पण गागरा खूप आहे यार इकडे. ठीक आहे काही हरकत नाही. तर आता तिथे जाऊ आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मंदिर दाखवतो. आता चंदन लावलं काय लावलं. अरे भाई काय दिसून राहिलो यार की मस्त म्हणजे जबरदस्त मस्त दिसून राहिलो यार. आता चाललो आपण सरळ तिथे पोहोचू. पण पोहोचण्याच्या पहिले ते एक पोरगं होतं त्या पोराने लावून दिलं. त्याला 10 रुपये दिले. जास्त नाही दिले आपल्याकडे जेवढे होते तेवढेच दिले आपण. पण आता समोर सरळ चाललो. चला तुम्हाला दाखवतो तिकडे नो पार्किंग आहे मंदिर. व्हिडिओ काढू देते का नाही देत तर माहित नाही. सगळेजण आता लाईन मध्ये चाललो आम्ही. व्हिडिओ करू देतो नाही करू देतो माहित नाही यार. पण तरी पण मी व्हिडिओ करून राहिलो. आता इथे आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत एवढे जण. हे बघा हे स्ट्रक्चर होतं का काय होतं माहित नाही. सगळेजण लाईनीमध्ये उभा आहो आम्ही. हे मी टकला करून आलो आम्ही सगळेजण म्हणजे मीच आलो. टकला केलं होतं. कटिंग केली. कशी दिसते कटिंग छान दिसते का नाही जबरदस्त. झालं आता आमचं दर्शन झालं. हे आता नवीन डेव्हलपमेंट चालू आहे यांचं वालं. आणि हे आहे मंदिर. हे बघा इथून ह्या लाईनीमध्ये आलो होतो आम्ही. आणि हे सगळं हे जे आहे ना सगळं असं दगडांनीच बनवलेलं असल्यासारखं आहे. सगळं दगडानंच आहे म्हणा तसं वगैरे काही नाही. पण काही नाही यार इथे ना दर्शन घेणं म्हणजे ढकल न करणं आहे. कोणी जेव्हा दर्शन घ्यायला जातं ना सगळेजण तेव्हा असे ढकलत चाल सांग बस. हा एकच नारा आहे यांचा वाला.
कारण नाही का गर्दीच एवढी मोठी आहे इथे की खूप भयानक गर्दी आहे, त्याच्यामुळे चला समोर. दर्शन वगैरे काय तेवढं होत नाही बरोबर, दिसत नाही बरोबर, तरी ठीक आहे, जेवढं नॉर्मली दिसते तेवढं ठीक आहे. आता बघतो आता समोर काय करायचं, तर बसतो थोडं समोर इकडे आम्ही. हे बघा हे आहे बाजार, हे आहे मेन गेट, इथून जावं लागतं, एक तिकडून मागून आहे हा पूर्ण बाजार इथला वाला सगळा. आता आम्ही इकडे चाललो वर, जे अग्निकुंड, हे का अग्निकुंड या काहीतरी सांगितलं होतं राणी, मला काही लक्षात नाही. आता तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. ते दर्शन केल्याच्या नंतर आम्ही निघालो हरिहरगडसाठी. हा आहे तो व्ह्यू. आलो आता आम्ही इथे हरिहर किल्ल्याला. या काकांनी आणून दिला आम्हाला, हे काका पण आहे आमच्या सोबत. आणि हा आहे किल्ला, बघून घ्या. आपल्याला इकडे जायचं आहे, आता माहित नाही आपल्याला कुठे जायचं. हे काका आपल्याला सांगणार का कुठे कुठे जायचं आहे म्हणून, कसं जायचं तर बघू आता. समोर समोर जसं जसं जात जाऊ तसं तसं सांगतो तुम्हाला कसं काय आहे तर समोर. चला. आज ना गर्दी ना काही. आता 1 वाजला आणि आता आम्ही चाललो वरत चढासाठी. दीड घंटा आम्हाला तिथे जायला लागते आणि तिथून यायला. अरे बाबा बाबा बाबा, बघून घे भाई कसं काय तर. बाय, ह्या किल्ली चढून गेलो आपण. ठीक आहे, आता चढू. चला, झोको जसं होती तसं चलो. अरे भाई, इथून एवढ्या दूरच, हे बघ एवढ्या दूर आलो तर दम सुटला. अरे हे बघ, ड्रोन उडवण्यास सक्षम नाही म्हणते. इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत येऊनच शिकली. आता वरतात अजून चढायचंच हवं. म्हणून त्यांनी म्हटलं होतं का हा ट्रॅक जर करायचा असेल तर सकाळी यावं लागेल. आम्ही आलो आता 1 वाजता. इकडूनच आहे ना, इकडून. हा चलो. खूप भारी रे भावा, खूप भारी. हरिहरगड बम बम बोले, मस्ती में डोले. चलो. आता कोण इकडून आहे, इकडूनच असेल ना. रस्ते गिस्ते पाहणार रे बाबा, कसे आहे रस्ते. हे बाय बाय, जमलं का नाही. हा, जसं जसं वर जाऊ ना तशी तशी आमची शेकणार. तेवढ्यानं बरं आहे का सावली वगैरे येते इथं, म्हणून ठीक आहे. हे बाय घे पाय, असं असं या. चलिए चलो घे घुमणं. चलो आज पॅन्ट काढते का, बरमुडा घालते. हा, चेंज कपडे चेंज. हे बघा एकदम गुफाच आहे एका प्रकारची, हे जे आहे ना. आणि आताच त्यांनी एक गोष्ट सांगितली की इथे बंदर राहते आणि ते बंदर सगळं घेऊन जाते, मोबाईल बॅग सगळं चेक करते का काही आणलं का नाही आणलं खाली म्हणून. आता पाहू यार, वरती जाऊ पहिले मग पाहू. चला. बसलो आम्ही दोघं पण. बघा हा ट्रॅक आहे, इथून आम्ही जाणार आता समोर. बंदराची वाट पाहतो, पाणी वाणी पितो जातो आता सरळ. कसं काय आता दूर आलो. हे बघा इथून आता जायचं इथून वर. तर वानेराची वाट बघत आहो. थकलो तर बॅगा काढून ठेवल्या तिथे. काय करणार आता. इकडे
ऑप्शन नाही दुसरं, त्यामुळे आता करावंच लागेल. बघ ना भावा, बघ. आणि ते एवढ्या उन्हामध्ये आलो आम्ही. चल चढा आता. भाई पाहून राहिले, ठेवतो फोन. बघा भाई, ह्या वरचा गड, हा पायऱ्या, इथून आलो. आणि हे इथून मोबाईल असा झोको काढून राहिलो, कारण की वानेर आले का मोबाईल घेऊन पडते. आता ह्या अशा खिशामध्ये हात टाके का खूप भयानक. माहीत जाताना एवढी दांदरली एवढी फाटली, मी चांगलं का सांगू. तसं काय पाहते रे, तसं नको. हा न असं फाटून राहिली. आता उतरताना काय वाटत नाही, पण जेव्हा मी चढलो ना इथून तेव्हा अशी अरे बाबा 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 सोडून दे, आता उतरल्यावर हे करतो. कारण की वानेर का आले, मोबाईल गेला. 50,000 40,000 30,000 गेले. ठीक आहे, चला. इथून अरे बघून घ्या मित्रांनो, इथून चढून आलो, अशी फाटली होती. बघा या खाईबाई, बघा आम्ही इथं बसून होता. हे बाय दोघं असं आलो इथं, अशी दांदरे चढतानी. पण आता बरा लव यू, बरं झालं आलो तो. चलो नीचे जाएंगे अभी. चला आता हे एवढा आहे, एवढा रूट राहिला, अर्धा रूट झाला. जास्त होईल नाही तर व्हिडिओ. नाही काही हरकत नाही ना, तेवढं आपल्याला काही टेन्शन नाही. हे बघ, हाय कल. आता हे आपण पावसाळ्यामध्ये आलो असतो तर हे आपल्याला धुकं दिसलं असतं मस्त. ते इकडे हिरवं दिसलं असतं. आता थोडं डोंगर दिसत आहे, पण काही हरकत नाही. हे बघा, इकडे पण डोंगर आहे, इकडे पण बघा डोंगर आहे. हे जागा बघा. आता बॅगा वगैरे घेतल्या, हे बघा बॅगा वगैरे घेतल्या, आणि आता चाललो आम्ही खाली चाललो. म्हणजे ना आता वाजले 3:30च्या जवळपास वाजले. आम्ही 1 वाजता निघालो होतो तिथून खालून. आता 3:30 वाजले, 2.5 घंटे झाले. आता ते आमचे 2.5 घंटे वाट पाहत असेल का काय तर काही माहीत नाही. आता इथून जाताना आता कसं होते काय होते, आता तिथं गेल्यावर पाहू, खाली गेल्याच्या नंतर. ठीक आहे ना. 2.5 घंटे झाले ना दादा. 1 वाजता निघालो आपण तिथून खालून. 1 वाजता निघालो, 3:30 वाजले ना. आता इथून जाताना ह्या आमची ऑटो असा हे आहे, कमजोर आहे का, खूपच कमजोर आहे. धकत नाही, उतरून जा लागते का आता, कारण की खूप एवढा भयानक चढ आहे ना. इथून तिकडून येताना का नाही चढ होता, पण तेवढा चढ नव्हता. पण इकडून जाताना एवढा भयानक चढ आहे ना, खूप भयानक चढ आहे. आता हे बघ, आता मी पकडून उतरत आहो. हे बघा, बघितलं, हे बघा, ह्या इथून आता असंच जा. हे तुम्हाला वाटत असेल का हे इथपर्यंतच, म्हणजे सगळे वरपर्यंतच असं असेल. अरे नाही रे बाबा, असं नाही आहे. वरत गेल्याच्या नंतर अशी दुग करतो ना. तो देखो, हाँ तो ठीक है, ऐसा हुआ. हाथ भी दर्द कर रहा है अभी थोड़ा अच्छा लग रहा है. म्हणजे आता थोडं चांगलं वाटत आहे. आता लई वेळ झाला, मी माहिती आहे का व्हिडिओ करत होतो. आता 1.5 मिनिट झाला. आता 1.5 मिनिट झाला, काही हरकत नाही. आपण आता पैदल चालू. आता तुम्हाला भेटतो मी खाली. लव यू. हे बाय पाहून घ्या एकदा अजून. आता खाली गेल्याच्या नंतरच भेटतो तुम्हाला. लव यू. सांगू का, चढताना ना एवढं धक करत होतं जीव. आणि जेव्हा तिथे पोहोचलो, म्हणजे पोहोचल्याच्या नंतर आपलं जे काळज आहे ना, ते एवढं खुशीनं सांभाळून जातो का खूपच. म्हणजे एवढं चांगलं वाटतं तिथं वरतं पोहोचल्याच्या नंतर. आणि उतरताना पण काहीच नाही वाटत यार. उतरताना म्हणजे भेवच नाही, काहीच भेव नाही. जाताना एवढा भेव. म्हणण्याचा तात्पर्य हा आहे माझावाला, की आपण करिअरमध्ये पण, तुम्हाला सांगतो, करिअरमध्ये पण आपण जेव्हा वरतं जायच्या पायरीवर राहतो ना, आपल्याला वरतं जावं लागते, तेव्हा एवढी अडचण येते. हे जसं आता हे गड चढत गेलो ना आपण, तर तशाने एवढी अडचण येतो ना वर. आपण जेव्हा आपल्या करिअरमध्ये सक्सेसफुल होण्याचे प्रयत्न जेव्हा करतो, तेव्हा एवढा भयानक अडचणी येतात. पण जेव्हा आपण सक्सेसला पोहोचतो तेव्हा, आणि हे आता इथं पोहोचलो वर, तेव्हा बस सेम फिलिंग असणार भाई. कारण आणि उतरताना तिथून आपण सक्सेस वरून खाली उतरलोय ना, तरी पण आपल्याला भेव नाही राहणार. कारण सांगतो, कारण त्याच्या मागे, कारण की तुमच्या मागे अजून तुमच्याकडे विश्वास असणार की भाई नाही, आम्ही अजून पण करू शकतो. कारण आता मी जेव्हा चढलो ना, चढाच्या वेळेस माझीवाली एवढी फाटली, खरं सांगून राहिलो, अरे सोडून मी अर्ध्यातून गिव्हअप करणार होतो. पण माझा भाऊ माझ्यासोबत होता. तो म्हणत होता की भाई नाही, गिव्हअप नाही करायचा, म्हणजे नाही करायचा. चलो वर जाएंगे ऊपर जाएंगे और ऊपर से आएंगे. तर वरून जेव्हा आलो ना बाबा, लव यू. हेच आपल्या लाईफ मध्ये पण होतं. आपल्याला ना, एक पायरी उतरू द्या मला. आपल्याला जेव्हा आपण वरतं सक्सेसफुल होण्यासाठी पायरी चढत असतो ना, त्या पायरीच्या दर एका पायरीनुसार आपल्याला नाही का
अडचणी पाहायला मिळतात, पण ज्या वेळेस आपण सक्सेसला जातो ना, आता खूप चांगला वाटला मला. हे बघ, ओ लव यू, समजलं का, लव यू. आलो रे बाबा डोंगराच्या खाली. हे बघा आमचा डोंगर, तो डोंगर चढलो आम्ही आणि आता हे बघा खाली आलो, पोचलो आहो खाली. आता काकाजी बशीत जातो, ऑटो करतो. थोडं बहुत काहीतरी जाम आम्ही घेतले होते, 50 रुपयाचे जाम घेतले होतं, त्याच्यामध्ये मस्त चटणी मसाला टाकून आहे तो खाऊन घेतो आणि मग जातो. आज पंचवटीला पण जायचा प्लॅन आहे. आता बघू, आता तिथे गेल्याच्या नंतर काय होतं. पंचवटी जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगणार तुम्हाला पंचवटी काय आहे. तर म्हणण्याचा मतलब, सांगण्याचा मतलब हा आहे की आता आम्ही जातो त्र्यंबकला. ऑटोचे पैसे भाई आमचे 850 रुपये, सरळ आम्हाला 1000 रुपयामध्ये पडली ही ट्रिप. म्हणजे इथं याला 1000 रुपये लागले आम्हाला दोघा भावाला. ठीक आहे, तर आता तुम्हाला त्र्यंबकमध्ये भेटतो तिकडे समोर. चला ये चालत. असलो आता आम्ही आलो, वरून आलो. काय करा काका, एक काका आहे आपले, व्हिडिओ करत आहो आम्ही. तर आता बसलो आम्ही, आता जाणार त्र्यंबकला. ठीक आहे, तर आता तुम्हाला डायरेक्ट त्र्यंबकमध्येच भेटू आपण. आता थोडा रस्ता ना असा आबडधोबड रस्ता आहे थोडा, तर त्यामुळे आता इथे मोबाईल वगैरे काही काढणं शक्य नाही आहे, म्हणून मी तुम्हाला तिकडे नंतर समोर भेटतो. बाय. आलो आता आम्ही त्र्यंबक ह्या गावामध्ये आलो. हे आहे त्र्यंबक गाव. तिथून इकडे आपण स्टार्टिंगला गेलो होतो आणि आता फ्रेश वगैरे होणार आम्ही इकडे जाऊन. त्या मंदिरामध्ये जाऊन आपण इथेच गेलो होतो मगाशी, आणि फ्रेश झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे पंचवटीला. ठीक आहे, आता फ्रेश होतो, खूप थकलो यार. जे थोडं खाऊन घेतो, जेवण वगैरे करतो थोडं. ठीक आहे, आता दाखवतो तुम्हाला, समोर दाखवतो. बघ, आम्ही ना मगाशी टॉवेल इथं वारू घातला होता, तर टॉवेल आमचा जसा ना तसाच आहे. दाखवू का तुम्हाला? बघा, तो आमचा टॉवेल बिलकुल काहीच नाही लावलं त्या टॉवेलला. सेम कोणाच हात नाही लावला इथं, कोणी कोणाला हात नाही लावत भाई. तर इथून तुम्हाला सांगतो की काय झालं. आम्हाला स्टार्टिंगला विश्वास नव्हता होत की भाई 800 रुपये 900 रुपये 1000 रुपये घेतो बाबून इथून पर पर्सन, नाही का. तर मग इथून कुठून त्र्यंबक वरून आपला हरिहर गडवर जाण्यासाठी. ठीक आहे, तर मग तू एका जणाला विचारला, तो 1200 रुपये म्हणत होता. त्याला म्हटलं नंबर दे तू, जावला मी कॉल करतो तुला. ठीक आहे, का बरं, कारण मी त्याला बॅजबाजी नाही केली, बार्गेनिंग काहीच नाही केलं, काहीच नाही म्हटलं त्याला. ठीक आहे म्हणे, तो त्याने नंबर दिला. त्याच्यानंतर एक दुसरा भेटला, तो म्हणत होता 900 रुपये दे, 900 रुपये. मग तो त्याच्याकडून पण गेलो. एक दुसरा भेटला, तो म्हणता दादा म्हणे तुला 800 रुपयात नेऊन देतो म्हणे, शपथ महादेवाची शपथ म्हणे, मी तुझ्याकडून रुपया जास्त नाही घेत म्हणे, 800 रुपयात नेऊन दे म्हणे. आम्ही काही त्याचं ऐकलं नाही. आम्ही विचारलं का पोलीसवाल्याला विचारलं, तो पोलीसवाला म्हणे इथून जा म्हणे त्या सापगाव मधून तिकडून जाजो म्हणे, तिथून भेटते म्हणे. भाई आम्ही त्याचं ऐकून गेलो सापगाव मध्ये. जसं आम्ही सापगाव मध्ये गेलो, अरे भाई आम्हाला काही भेटायला तयार नाही यार तिथे. तर तिथून मग नाही का एक ऑटो भेटला, तर त्यांना घेतले 850 रुपये. त्यानं तुम्हाला म्हणे 900 रुपये घेतो म्हणे. पहिले तर 1200 रुपये म्हणे. मी म्हणलं 1200 रुपये नाही देऊ शकत, 800 850 रुपये देऊ शकतो म्हणलं. 850 रुपये द्यायची तर त्र्यंबक मध्ये सोडासाठी. तर त्यानं आणून सोडलं भाई. त्याचा ऑटो 5-6 डाव बंद पडला. असं चढ होता, असा उतार होता, अशी खातर झाली आमची. पण म्हणजे चढण्यासाठी खूप मजा आली तुम्हाला सांगतो. तर अप्रॉक्सिमेटली आम्हाला 1100 रुपयाचा जवळपास दोघांचा खर्च आला. पण 850 रुपये हे. तिथे बॅग ठेवायचे 40 रुपये घेतले, बॉटल एक समजाची बस. आणि इकडे जेवण वगैरे तर आहेच आपलं इकडे, तर जास्त वगैरे काही नाही. 1100 रुपयापर्यंत इथून आपल्या त्र्यंबक मधून तिथे जाऊ शकतो हरिहरला. ठीक आहे, आता फ्रेश होतो, हातपाय वगैरे धुतो, त्याच्यानंतर थोडी पेट पूजा करतो. आम्ही जाम घेतला होता मगाशी, सांगितलं तुम्हाला. ते जाम खाल्ल्याच्या नंतर मग आम्ही एक तर पंचवटीला जाऊन आता इथेच मुक्काम करू. समोरची बातमी तुम्हाला थोड्या वेळात कळवण्यात येईल. लव यू, बाय.
हे आहे मंदिर. आलो आम्ही नाशिक मध्ये जिथे. अरे बघा हे काय आहे? काय आहे? पाणी येणार. स्नान का पाणी. आता आलो आपण काळा मंदिर. या मंदिराबद्दल काही माहित नाही आपल्याला काय आहे तर. हे बघा हे मंदिर आहे. बघा हे मंदिर आहे काळाराम मंदिर. ठीक आहे. हे बघा हे मंदिर जे आहे ना नाशिक जिथं आपण येतो ना नाशिक जे कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्याच्या जवळच आहे हे मंदिर. संध्याकाळच्या टायमामध्ये ना असं दिसतो. बघा हे आहे ना हे बघा जास्त म्हणजे दिवसाच्या टायमाला ना खूप चांगलं दिसलं असतं पण हे जे रात्रीच्या टायमाला आहे ना तरी पण ठीक आहे. याने लाइटिंग नाही लावली तेवढी पण हे बघा हे जे हे आहे ना हे काळाराम मंदिर आहे. काढलं मी व्हिडिओ काढला मी. हो हे बघा हो हो हे बघा तर हे आहे झालाय आपलं. अरे इकडलं राहिलं दाखवायचं आहे ना इकडलं हे तुम्हाला थांबा ना घेतो हो घेतो हे बघा घेतो हो एक मिनिट हे बघा इथं हनुमानजी दिसत आहे. हनुमानजीच आहे ना ते असेल. हां ठीक आहे. हे बघा या काकू आहे यांनी आपल्याला रास्ता दाखवण्यासाठी मदत केली आहे. आम्ही चौघजणं पण सोबत आलो आहे. आम्ही त्र्यंबकमधून आम्ही बसलो आणि सरळ आम्ही इथे पंचवटीला आम्ही चौघं पण सोबतच आलो आणि यांनीच पण आम्हाला दाखवण्यासाठी मदत केली आहे. आता आम्ही इथून नाही का नदीवर जाणार आहोत आणि तिथून मग तुम्हाला सांगतो की काय कसं काय चालू आहे. तर हे बघा हे मंदिर बघा सीता गुफा ना. हां तर आता इथून आपण सीता गुफामध्ये जाणार आहोत आणि तिथे तुम्हाला दाखवतो सीता गुफा. जे 5 झाडं म्हणतात ना ते झाडं कसे काय आहे 5 झाडं तर ते तुम्हाला दाखवतो आणि जे सीताची गुफा आहे सीता माताची ते गुफा पण तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये ना जेव्हा राम वनवासासाठी आले होते ना तेव्हा तिथे राहिले असे म्हणत होते. तिथे त्या गुफामध्ये राहिले असे म्हणत होते म्हणून ती गुफा आपण बघूया. तर बघू आपण कशी काय ती गुफा आहे. तर ठीक आहे चला आपण तिथे भेटूया. हे जे आहे हे एक झाड त्याच्यानंतर ते बघा हे 4 नंबर हे बघा 1 नंबर हे झाडाचं लिहूनच आहे. इथे 1 नंबर इथे 2 नंबर हे 2 नंबर हे बघा ते 5 नंबरचं झाड तिथे लिहून आहे. ते बघा हे पूर्ण 5 नंबरचे जे झाड आहे ना हे सगळे आहे इथे. आणि इकडे जे आहे ना इकडे गुफा आहे ते सीता गुफाचे हे ना बनवणं चालू आहे. देखो ये है सीता गुफा. हे बघा हेच हे आहे बघा बघून घ्या है ना. व्हिडिओ काढणं मनाई आहे सक्त मनाई आहे पण पब्लिक काही जास्त आहे नाही तर त्यामुळे चालून जातं काही मोठी गोष्ट नाही. नशीब ना थोडं कमजोर आहे त्यामुळे ना गुफाच्या अंदर जायला काहीच नाही भेटणार यार. कारण हे जे आहे ना गुफा बंद आहे. हे बघा मी गुफा दाखवतो. हे गुफा जे आहे ना हे गुफा बंद आहे यार. नाहीतर कारण का बरं बंद आहे तिथे ना काम चालू आहे त्यांचंवालं ते काम करत आहे तर त्यामुळे ते गुफा बंद आहे. आम्हाला गुफामध्ये जायला मिळणार नाही आम्हाला. ठीक आहे तर आपण आता तिकडे समोर जाऊ बघतो मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला. ठीक आहे ओके. हम लोग अंदर तो नाही आपण अंदर तर नाही जाऊ शकत पण तुम्हाला मी गुफा दाखवू शकतो. हे बघा हे जे गुफा आहे ना ही गुफा आहे तिथे अंदर सीतामाताचं देऊळ आहे. तर इथे आता आपण काही जाऊ शकत नाही तिथे आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. आता या काकू कुठे घेऊन जातो ते आपल्याला माहीत नाही. आता बघा हे बघ हे जे आहे ना 5 पंचवटी हे जे आताच मी तुम्हाला दाखवले ना हे जे आहे 5 हे बघा ते माहिती घेतात. अरे यार सगळीकडे कामं चालू आहे म्हणते रे. आमचं इथे येण्याचं थोडं काय होणार रे आपलंवाला.
इथे पण काम चालू आहे, तिकडे पण काम चालू आहे, दोन्हीकडे पण कामच चालू आहे रे. आता काय यार, हे बघ इकडे पण कामच चालू आहे यार. भावांनो, आपलं ना नशीबच वाटोळं आहे रे. इकडली थोडी थोडी भाषा बोलायची प्रयत्न करून राहिलो. आपली भाषा ती वेगळी आहे आणि इकडली भाषा वेगळी आहे. वाटोळा नाही. तर आज आता कुंभमेळा आहे ना, नंतर किती दिवसात आहे कुंभमेळा? दिवाळीच्या नंतर आहे ना. आता यावर्षी ना दिवाळीमध्ये ना कुंभमेळा चालू होणार आहे. त्यामुळे ना इथे काम चालू आहे, सगळीकडे काम चालू आहे. आता हे सीतामाताचं मंदिर आहे ना, तिथे पण काम चालू आहे. तुम्हाला आताच दाखवलं मी, काम चालू आहे. आणि आता तिथे पण ज्या घाटावर आम्ही जाणार आहोत ना, तिथे पण काम चालू आहे म्हणतात. आता बघू आता तिथे गेल्याच्या नंतर काय आहे आणि कसं काय आहे. तर हे जे आहे ना, हे बघा, हे हॉटेल बनवणं चालू आहे, सगळंच बनवणं चालू आहे इकडे काही टेन्शनच नाही आहे. एक जादू दाखवू का तुम्हाला? जादू दाखवू. जादू घ्या बघा श्रीराम कुंड. त्याच्यानंतर इथे ना मोठी ना यात्रा म्हणजे भरणार आहे. तरी बाबा इथेच भरणार आहे सगळं. आता माझा आवाज येते का नाही तर माहित नाही, पण हे बघा काय यात्रा चालू होती का काय चालू आहे तर माहित नाही इथे. हे बघा, बघून घ्या. हाच आहे, तिथे दर्शन करायला जावं लागेल. माहिती आहे का, मी का नाही इकडली लँग्वेज बोलण्याचा ट्राय करून राहिलो. तुम्ही समजून घेता थोडी. हे बघा, ते तिकडे आहे. तिकडे काय आहे तिकडे पण बघा लागणार आहे यार. बघतो मी थोडं इकडून असं बघतो. चला हा, तिकडे बघतो, दाखवतो. तर बघा मित्रांनो, टुरिस्ट प्लेस आहे. टुरिस्ट म्हणजे भाई काय रे बाबा. हे बघा, बघून घ्या. चप्पल वगैरे इथेच काढून घ्यावं लागेल. चप्पल काढली, आता दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिर आहे सगळं हे. तर आपल्याला कुठून जायचं आहे? हे तिकडे समोर. चला, हे बघा, हे जे आहे ना सगळं मंदिर आहे सगळं. हे बघा, तुमच्यासाठी आहे बाई, तुमच्यासाठी दाखवून राहिलो एवढं. बघा हा, हे बघा, अरुणा वरुणा रे मंदावंदात. बघा रे हा, हे बघा मंदिर. हमारा ये बघा. देखो भाई, रात्रीला ना असं दिसते हे. तर अरे कुठे गेलं? हेच आहे ना ते, आपण तिथंच होतो ना, आपण तिथेच होतो ना. ठीक आहे, हे बघा तिथे उतरलो होतो, तेच मंदिर आहे. हे बघा, हे रात्रीला असं दिसते, दिवसाला माहित नाही कसं दिसते. तर दिवसाला दादा म्हणत आहे की उद्या अजून यायचं आपण इथे. पहिला स्टार्टिंगले आपण तिकडे जायचं. हा मग दाखवतो तुम्हाला. पहिलं ना स्टार्टिंगला नाही, वणीला जायचं. वणीला म्हणजे कुठं? आमच्याकडे पण, आपल्या गावाला पण वणी आहे, पण इकडे पण एक वणी आहे. वणी म्हणजे ते कशी, सप्तशृंगी माता जी आहे ना, सप्तशृंगी माता आहे, त्यांचं मंदिर आहे. त्यांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, पण आपण उद्याला जाऊ. आता कुठे जायचं आहे? आता मोक्षधामला कुठे जायचं रे बाबा? आता कुठे कोणत्या तरी धामला जायचं आहे आम्हाला. त्या धामचं नाव नाही आठवत यार मला. काय आहे त्या धामचं नाव? काय आहे बरं? काही असेल जा द्या. तर तिथे जाऊन ना आम्हाला राहण्याची सोय करायची आहे. आम्हाला ह्या काकू मिळाल्या, त्या काकू अरे खूप दूर राहिले, त्याच मिळाल्या ना, त्या सांगणार आम्हाला की इथे जागा आहे, कारण की त्या पण तिथे चालल्या. आणि तिथे जाऊन आम्ही रूम बघणार. तिथे पहिले ते पण बघणार, राहणार, ते करणार. तिथून आम्ही वणीला जाणार. वणीला गेल्याच्या नंतर ना आम्ही सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये जाणार. तिथून ते बघणार. ते बघितल्यानंतर आम्ही सरळ इकडे येणार नाशिकला. इथे कुंभमेळा भरतात. ठीक आहे, कुंभमेळा हा ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून चालू होणार, ते सांगितलं आहे तुम्हाला. तर आता तिथे जातो आम्ही, पहिले पाहून घेतो. बघितल्याच्या नंतर आम्ही जेवण खाऊन जातो. ठीक आहे, चला हे बघून घ्या अजून एकदा. हे आहे खूप लंबा आजचा ब्लॉग जे आहे ना, 20 मिनिटाच्या जवळपासचा ब्लॉग होणार आहे. हे बघा, हे आहे मंदिर. हे बघ, हे जे आहे ना चांदीचा गणपती आहे पूर्ण.
पूर्ण चांदीचा गणपती आहे.